19,000साठी बहिणीचा सांगाडा बँकेत आणलाय. ओडिशातील धक्कादायक वास्तव आपण बघत आहोत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नियम महत्वाचे की माणुसकी, जितूचा निर्णय देशाला आता विचार करायला भाग पाडतोय. कागदपत्र नसल्याची शिक्षा आणि भावाने बहिणीची कबर उकरली. खरंच पैसा माणसासाठी किती महत्वाचा असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण काही वेळा हाच पैसा माणसाला अशा टोकाच्या निर्णयापर्यंत नेतो की हा निर्णय ऐकूनही अंगावर शहारे येतात. एका राज्यातील छोट्याशा गावात घडलेली ही घटना संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडणारी आहे. पाहुयात नेमकी घटना आणि या घटनेचं मूळ वास्तव काय आहे. 9 न्यूज महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट. ओडिशा राज्यातील केंझुआर जिल्ह्याच्या दियानाली गावात एक 50 वर्षीय जितू मुंडा वास्तव्यास आहे. जितूची बहीण कालरा मुंडा यांचं 26 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. बहिणीच्या निधनानंतर 2 महिन्यांनी तिच्या खात्यातील केवळ 19,000 रुपये काढण्यासाठी जितू वारंवार संबंधित बँकेत जात होता. पण प्रत्येक वेळी बँक अधिकाऱ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं की खातेदार आणा किंवा अधिकृत कागदपत्रे आणा. जितू वारंवार अधिकाऱ्यांना सांगत होता की माझी बहीण आता जिवंत नाहीये. मात्र नियमांच्या चौकटीत अडकलेल्या यंत्रणेला त्याची वेदना दिसलीच नाही. आदिवासी पार्श्वभूमी, कागदपत्रांचा अभाव आणि सतत होणारा अपमान याला कंटाळून जितूने थक्क करणारा निर्णय घेतला. त्याने थेट आपल्या बहिणीची कबर खोदली आणि तिचा सांगाडा खांद्यावर टाकून सरळ बँकेत पोहोचला. हे दृश्य पाहून बँकेत एकच खळबळ उडाली. ग्राहक, कर्मचारी आणि बँकेत उपस्थित असलेले सगळेच जण हादरले. जितू सांगाडा घेऊन जात असतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि एक मोठा प्रश्न उपस्थित करतोय. नियम महत्वाचे की माणुसकी, कागदपत्रे महत्वाची की परिस्थिती. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर ग्रामीण भागातील हजारो लोकांच्या अडचणीचं वास्तव आहे, जिथे अजूनही सरकारी योजना, माहिती आणि कागदपत्रांची सुविधा पोहोचलेली नाही. आता प्रश्न असा आहे की ओडिशा सरकार या घटनेतून काही धडा घेणार का? गरिबांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी ठोस पावले उचलणार का? माणुसकी कुठेतरी हरवली आहे का? किंवा अशा सांगाड्यांचे पुरावे बनवून आता फिरावं लागणार का? या घटनेची सर्वात मोठी ही शोकांतिका समोर आली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.